आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रसिका राजा केणी यांनी ढोल ताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या जोरदार घोषणांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, मानसी दळवी, रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामांकनानंतर रसिका केणी यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. रायगड जिल्हा परिषद निवडणूक 2026 अंतर्गत मुरुड तालुक्यातील बोर्ली गणातून अंकिता अरविंद पोवळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आजोबांच्या नावातील चूक दुरुस्त करण्यासाठी 7 महिने सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव झाल्यामुळेच जनतेसाठी लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उमेदवारी अर्ज दाखल होऊ नये म्हणून विरोधकांनी अडथळे आणल्याचा आरोपही त्यांनी केला. शासकीय योजना तळागाळात पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. खोपोलीत महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. आतकरगाव गटातून रेश्मा राजेश पाटील, सावरोली गटातून ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह पंचायत समितीचे उमेदवार रोहिणी येरम व रघुनाथ शिंदे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीसमोर परिवर्तन विकास आघाडीचे तगडे आव्हान असणार असे बोलले जात आहे. कर्जत खालापूर मतदारसंघात उबाठा शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येऊन परिवर्तन विकास आघाडी केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी उबाठा गटावर जोरदार टीका केली. उबाठा शिवसेना ही विकली गेली असून कट्टर शिवसैनिक त्यांना मतदान करणार नाहीत असा आरोपही त्यांनी यावेळी केला. खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उबाठा गटाने एकत्र येत परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली असून त्यांच्या उमेदवारांनी भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले. श्रद्धा साखरे, देवयानी देशमुख, भूषण पाटील व संदीप मुंडे यांनी माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत नामांकन केले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याने राजकीय शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. महायुतीच्या उमेदवारांसमोर परिवर्तन विकास आघाडीचे आव्हान असल्याचे बोलले जाते. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. जिल्हा परिषदेवर लाल बावटा असणे ही जनतेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी शेकाप लढत असल्याचा दावा त्यांनी केला. इंडिया आघाडी व महाविकास आघाडीसोबत शेकाप निवडणूक लढवत असून जनतेचा पाठिंबा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याचे वातावरण पाहता लोकशाही हुकुमशाहीकडे जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी यावेळी केला. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत पनवेल शहर वाहतूक शाखेने विद्यार्थ्यांसाठी अभिनव जनजागृती कार्यक्रम राबवला. कविता व चारोळ्यांच्या माध्यमातून कवी मोहन काळे यांनी वाहतूक नियमांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या उपक्रमात 400हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा शपथ देण्यात आली. नागोठणे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर शेठ जैन, समृद्धी कोळी व नामी हंबीर यांनी भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले. श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन वाहनांचा मोठा ताफा रोहा शहराकडे रवाना झाला. यावेळी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीतील उत्साह पाहता राष्ट्रवादीच्या विजयाची चर्चा सुरू झाली आहे. अनेक नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 22 मधील उबाठा गटाचे पराभूत उमेदवार निवडणूक हरल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी कामाला लागल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. जुईपाडा येथील गावदेवी समाज मंदिर हॉलच्या समस्यांवर त्यांनी आवाज उठवला आहे. सुविधांचा अभाव, नॉईज पॉल्युशन व स्टेज नसल्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे निवडून न येताही काम करणारे आणि निवडून येऊनही निष्क्रिय असणाऱ्यांमधील फरक जनतेसमोर स्पष्ट होत आहे. खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांनी आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी व महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. चौक, वासांबे, वाशिवली व आतकरगाव मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीने दमदार उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. खालापूर तालुका राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून महायुतीची पकड मजबूत झाल्याने महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.